नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। दर्यापूर येथे न्यायालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा। न्यायमूर्ती श्री भूषण रामकृष्ण गवई, सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या शुभ हस्ते संपन्न। विदर्भराज 358 ग्राउंड रिपोर्ट। आमचे दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की दर्यापूर येथे जिल्हा अमरावती जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय या न्यायालयाचे तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या नवीन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन माननीय न्यायमूर्ती श्री भूषण रामकृष्ण गवई, सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या शुभ हस्ते पार पडले। मुख्य अतिथी म्हणून न्यायमूर्ती श्री अनिल सत्यविजय किल्लोर, उच्च न्यायालय मुंबई, माननीय न्यायमूर्ती श्री प्रवीण शेषराव पाटील, उच्च न्यायालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली माननीय सुधाकर व्यंकटेश्वरराव यार्लगड्डा, मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश, अमरावती यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्याचे लाडके खासदार बळवंत वानखळे तसेच दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे उपस्थित होते। या ऐतिहासिक सोहळ्यात दर्यापूर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित न्यायमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त करताना दर्यापूरला लाभलेले न्यायालय हे न्यायमूर्ती गवई साहेबांनी दर्यापूरला दिलेले दानच आहे असे मत या प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले। न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अमरावती जिल्ह्यातील हे पहिलं न्यायालय आहे जिथे देशाचे सर्वोच्च न्यायाधीश उद्घाटन करायला स्वतः हजर आहेत असे मत व्यक्त केले। तर सर्व न्यायाधीश व उच्च पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी खुर्ची ही डोक्यात घालू नये असेही आवाहन या प्रसंगी भूषणदादा गवई यांनी केले। डोक्यात गेल्यावरती काही नवोदित JMFC 70 आणि 75 वर्षाच्या वकिलांची त्यांनी 50 वर्ष आपल्या चपला आपले पुढे घातल्या त्यांच्याशी ज्या पद्धतीनं मागतात चुकीचं होतं। आणि म्हणून आजच आता मला मी बसल्या मेसेज आले की एका आमच्या न्यायालयाचं नाव घेत नाही कधी, आता मला पूर्ण देशातले सगळे मेसेज असतात। एका न्यायमूर्तींनी एका जुनियर वकिलाला एवढं झापलं की तो बिचारा कोर्टामध्येच भेटू शकतो। मी नेहमीच म्हणत असतो आणि मी स्वतः फॉलोही करतो की कोर्टामध्ये जे वातावरण आहे ते खेळीमेळीचं असलं पाहिजे। वकील आणि न्यायाधीश हे दोघेही दे आर को इक्वल पार्टनर्स ऑर रादर दॅन टू व्हील्स ऑफ द गोल्डन चॅरियट ऑफ जस्टिस, दोघेही समान आहेत। आणि वकिलांना खरा वागणूक देऊन मला ठीक आहे तुमचा इगो सॅटिस्फाय होत असेल, परंतु तुमचं काम नाही आहे। आणि म्हणून सर्व न्यायाधीशांनाही माझी विनंती आहे की कृपा करून खुर्ची डोक्यात जाऊ नका देऊ। खुर्च्या ज्या आहेत त्या आमच्या कलेक्टर साहेबांची असो, CO साहेबांची असो, DSPची असो, ती या देशातल्या नागरिकांची सेवा करण्याची, या देशाची सेवा करण्याची आपल्याला मिळालेली संधी आहे। त्या संधीचं आपण पूर्ण केलंही पाहिजे। या प्रसंगी पुनश्च दर्यापूर वकील संघांना, आठवले साहेबांना, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, त्याचप्रमाणे दर्यापूर अंजनगाव वकील सर्वांच्या सर्व सदस्यांना आणि दर्यापूर आणि अंजनगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की इमारत फार सुंदर आपल्याला मिळालेली आहे। या इन्फ्रास्ट्रक्चरचा जास्तीत जास्त उपयोग करून आपण या देशातील शेवटच्या नागरिकाला, या देशातील गरीब नागरिकाला खऱ्या अर्थानं कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चामध्ये न्याय कसा देऊ याकरता या इमारतीतून कार्य होईल, या इमारतीतून निर्णय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून मी आपली रजा घेतो। धन्यवाद।